महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचं या लाडक्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये अपडेटमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले मुख्यमंत्री साहेबांचा निर्णय आहे। 29 जूनचे अपडेट आहे। जूनचे पैसे आणि मेचे पैसे एकत्ररित्या 3000 रुपये येणार। बहिणी झाल्या खुश। अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो, फक्त 4 ते 5 मिनिटं द्या। लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला एकही शंका राहणार नाही। खूप असे दमदार असे अपडेट आहे। लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या, आपल्या चॅनलवरती भेटत असते। फक्त लाडक्या बहिणींनो 4 ते 5 मिनिटं तुमचा वेळ द्या। तुमची एकही शंका लाडक्या बहिणीविषयी राहणार नाही। तुमचे जून महिन्याचे पैसे कधी येणार, मे महिन्याचे पैसे कधी येणार, 3000 रुपये येणार का 1500 रुपये येणार आहेत, सर्वरित्या मी एकत्ररित्या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय दमदार अशी अपडेट आली आहे। जून महिन्याचे पैसे या ठिकाणी फक्त आता 3 दिवस राहिलेले आहेत। येत्या 48 तासांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम आणि मुख्यमंत्री साहेब यांचा सुद्धा निर्णय आहे। जूनचे पैसे आताच येणार, पुढच्या महिन्यात येणार नाही। बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा मे महिन्याचे पैसे जून महिन्यात आले, तर आता जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यामध्ये येतील का, असा प्रश्न होता। परंतु लाडक्या बहिणींनो, आता विचार करायची गरज नाही। पैसे हे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। फक्त 3 दिवसांचा वेळ आहे। येत्या 48 तासांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। आता उशीर नाही, आता फक्त पैशांचा पाऊस। लाडक्या बहिणींनो, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। अपडेट बघा, अपडेट अशी आलेली की लाडकी बहिणीसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली। जून महिना संपत आला तरी अद्याप महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले नाहीत। त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। अजूनही पैसे जमा न झाल्याने आता जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र येणार असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांना या ठिकाणी मे महिन्याचे पैसे आलेले आहेत त्यांचा तर प्रश्नच नाही। परंतु ज्या महिलांना आलेले नाहीत अशा महिलांना जून महिन्याच्या पैशांसोबतच मे महिन्याचे पैसे देखील येणार आहेत। एकूण 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। आणि ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे आलेले आहेत अशा महिलांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्ररित्या येऊ शकतात। कारण 3 दिवस राहिलेले आहेत। 3 दिवस राहिलेले फक्त 3 दिवसांमध्ये जून महिन्याचे पैसे पडणार आहेत। जरी नाही पडले, जून महिना संपतो, जुलै महिना लागतो। जुलै महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे एकत्ररित्या 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। लाडक्या बहिणींना आता जराही वेळ न गमावता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। अपडेटकडे लक्ष द्या। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कारण बऱ्याच महिला व्हिडिओ बघत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत। लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही, कोणतीही काही राहणार नाही। आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर अपडेट दिली जाते, पाहू शकता। मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। लाडकी बहीण योजनेतून जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो। यामागे कारण असे आहे की महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत। अजूनही याबाबत घोषणा केलेली नाही। याआधीही 2 महिन्याचे हप्ते एकत्ररित्या देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जून आणि जुलै महिन्याचे हप्ते एकत्र येण्याचा असा प्रश्न विचारला जात आहे। मात्र अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही। परंतु मी सांगतो लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पाठीमागचा डेटा जर लक्षात घेता तर 2 महिन्याचे पैसे सरकार एका वेळी टाकतो, एकत्र टाकत असतं सरकार। त्यामुळं तुम्हाला 2 महिन्याचे पैसे मे आणि जून महिन्याचे किंवा जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात, यात काही शंका नाही। लाडक्या बहिणींनो, हे पैसे आले तर तुम्ही कमेंट करा या ठिकाणी आम्हाला पैसे आलेले आहेत दादा म्हणून, आणि नसेल आले तर लवकरात लवकर येतील, त्यात काही शंका नाही। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय दमदार अशी आहे अपडेट आलेली आहे। आता आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः काय म्हटलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये पाहणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम स्वतः घोषणा करून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती देत त्यानंतर हप्त्याचे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करतात। मात्र जूनच्या 1500 रुपयांच्या हप्त्याच्या याबाबत कोणतीही माहिती अजून दिलेली नाही। मे महिन्याच्या हप्त्याची देखील
हप्ता देखील लांबणीवर गेला होता. ते का गेला होता तुम्हाला सांगतो. सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती. छाननी प्रक्रिया का सुरू होती? कारण बऱ्याच महिला या लाडक्या बहिणी योजनेचा गैरयूज करत होत्या. ज्या महिलांना खरंच गरज नाही या योजनेची, त्या महिला देखील या योजनेचा वापर करत होत्या. म्हणून त्यांना छाननी प्रक्रिया सरकारला राबवायला भाग पाडलं. त्यामुळे आता छाननी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे. म्हणून मे महिन्याचा हप्ता टाकायला तुम्हाला जून महिन्यात टाकला त्यांनी, म्हणून उशीर झालेला होता. परंतु आता छाननी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे. आता जराही वेळ सरकार घेणार नाही. तुमचा 2 हप्ते तुम्हाला एकत्रित्या सरकार टाकणार आहे, जून आणि जुलै महिन्याचे. जरी जून महिना संपला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे येऊ शकतात. नाहीतर तुम्हाला 31 तारखेपर्यंत जूनच्या पैसे हे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आता पाहू शकता की पुढील अपडेट, हे पैसे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. त्यानंतर जून महिन्याच्या हप्त्याचे देखील जुलै महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून आणि जुलै एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. तर असं झालं तर जुलै महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत, अशी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. खूप दमदार अशी अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही. या ठिकाणी पैसे 100% भेटणार आहे. सरकार एकही रुपया तुमचा ठेवणार नाही. आता एकत्रितरित्या आपण इथे या ठिकाणी अपडेट बघणार आहोत. तुम्ही पाहू शकता की मे महिन्याचे पैसे जून महिन्यात आले, परंतु आले ना, एकही रुपया सरकारने ठेवलेला नाही. जून महिन्यामध्ये 1,500 रुपये आलेले आहेत. आता महिलांचा प्रश्न असा आहे की दादा, जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यामध्ये येणार का? तर लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता होता 11वा, ते तर भेटलेला आहे. बऱ्याच महिलांना या ठिकाणी एकत्ररित्या 11 हप्ते भेटलेले आहे. 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले. आता फक्त 12व्या हप्त्याची वाट आहे. 12व्या हप्ता येते 48 तासांमध्ये, म्हणजे 2-3 दिवसांमध्ये. 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवरती सरकार टाकणार आहे. येत्या 3 दिवसांमध्ये पैसे तुम्हाला 12व्या हप्त्याची येऊन जातील. लाडक्या बहिणींनो, 1,500 रुपये. यात काही शंका नाही. फक्त तुम्ही थोडे वेट करा आणि SMS कडे लक्ष ठेवा. SMS कडे लक्ष ठेवा, कारण कोणत्याही क्षणी हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात. स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा निर्णय आहे. पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा. आणि ज्या महिलांचं आधार कार्ड ज्या महिलांचं लिंक नाही त्यांनी लिंक करून घ्या, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. बऱ्याच महिलांचं आधार कार्ड लिंक केलं होतं, परत कंटिन्यू त्यांचं लिंक झालेलं नव्हतं. अशा महिलांनी आपलं आधार कार्ड लिंक आहे का हे तपासणे देखील आता गरजेचं झालेलं आहे. आणि बऱ्याच महिलांना, मुंबईतील महिलांना आता या ठिकाणी कर्ज देखील देणार आहे. बिनव्याजी कर्ज सरकार देणार आहे मुंबईतील महिलांना. कोणत्या महिलांना? मुंबईतील महिला ज्या आहेत त्यांनी कमेंट करा की तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर कसं अप्लाय करायचं. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. डबल तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि तुम्हाला कोणत्या महिन्यांचे पैसे आलेत हे देखील तुम्ही कमेंट करा. या महिन्याचे पैसे आलेत, या महिन्याचे आलेले नाहीत, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. तर लाडक्या बहिणींनो, आता जराही तुम्हाला वेळ न गमावता आपल्या चॅनलवरती फक्त तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलीच पाहिजे. फटाफट लाईक करून घ्या. खूप महत्त्वाच्या विषयावर आपण अपडेट दिलेली आहे. आणि ही अपडेट महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपुढं पोहोचली पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं काम आहे की तुम्ही स्वतः लाईक करा, दुसरे ऑटोमॅटिक लाईक करतील. लवकरात लवकर 100 लाईक्स आलेच पाहिजे. खूप महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. आज आहे 29 जून. 29 जूनची अपडेट होती. आता फक्त 3 दिवस राहिलेले आहे जून महिना संपायला. ते देखील संपेन. हे पैसे तुमच्या लवकरात लवकर खात्यामध्ये येतील. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे, आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते. सर्व अपडेट मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो. मुख्यमंत्री साहेबांचा निर्णय होता. 29 जूनची अपडेट होती. 3,000 रुपये एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. ते कोणत्या महिन्याचे येणार आहे? मे किंवा जून महिन्याचे, किंवा जून आणि जुलै महिन्याचे. आता जून महिन्यात तर संपायला 3 दिवस बाकी आहेत. 30 तारखेपर्यंत पैसे पडू शकतात. फक्त तुम्ही काही तासाचा वेट करा. पैसे पडले तर तुम्ही कमेंट करा या ठिकाणी पैसे पडलेले. चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.